श्री स्वामी स्तवन श्री गणेशाय नमः श्री सरस्वते नमः श्री गुरुभ्यो नमः श्री कुलदेवताय नमः श्री अक्कलकोट निवासी पूर्ण दत्तावतार दिगंबर यतिवर्य स्वामी राजाय नमः ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ति द्वंद्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वदि साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। ओम रक्तांगरक्तवर्ण पद्मनेत्र सुहासवंदनं कंठाटोपीचं माला दंडकमंडूलधर कट्यांकर रक्षक त्रिगुणरहित त्रैलोक्यपालक विश्वनायक भक्तवत्सल कलियुगे श्री स्वामी समर्थ अवतार धारक पायी माम पायी माम पायी माम। आता करूया प्रार्थना। जय 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 अगरना परात परा कैवल्य सदना ब्रह्मानंदा येतिवर्या जय जयाजी पुराण पुरुषा लोकपाला सर्वेशा अनंत ब्रह्मांडादेशा वेदवंद्या जगद्गुरु सुखधाम निवासिया सर्व साक्षी करुणालया भक्तजन ताराया अनंत रूपे नटलासी तू अग्नी तू पवन तू आकाश तू जीवन तूच वसुंधरा पूर्ण चंद्र सूर्य तूच बाई तू विष्णू आणि शंकर तू विधाता तू इंद्र अष्टदिक्पालादी समग्र तूच रूपे नटलासी करता आणि करविता तूच आवी आणि होता दाता आणि देविता तू समर्था निश्चयी जंगम आणि स्थिर तूच व्यापिले समग्र तूच लागी आदिमद्याग्र कुठे नसे पाहता असून या निर्गुण रूपे नटलासी सगुण ज्ञाता आणि ज्ञान तूच एक विश्वेशा वेदांचा इतर्क चाचरे शास्त्रातेही नाव रे विष्णू शंकर एक सरे कोणती झाले सर्वही मी केवळ अल्पमती करू केवी आपली स्तुती सहस्रमुखही निश्चिती शिनला ख्याती वर्णिता दृढ ठेविला चरणी माता रक्षावे मजसी समर्था कृपा कटाक्ष दीनानाथा दासाकडे पाहावे आता इतकी प्रार्थना आणावी जी आपल्या मना कृपा समुद्री यामिना आश्रय दे जे सदैव पाप ताप आणि दैन्य सर्व जावो निर्सोन य लोकी सौख्य देऊन परलोक साधन करवावे दुस्तर हा भवसागर याचे पावाय पैल तीर त्वन्नाम तळणी साचार प्राप्त हो मजला ते अशा मनीषा तृष्णा कल्पना आणि वासना भ्रांती भुली नाना न बाधतो तुझ्या कृपे किती वर्णू आपले गुण द्यावे मज सुख साधन अज्ञान तिमिर निळसोन ज्ञानार करदई प्रकोटबाई शांती मनी सदा वसो वृताभिमान तो नसो सदा समाधान वसो तुझ्या कृपेने अंतरी बहु दुःख हे निरसो तुझ्या भजनी चित्त वसो वृता विषयांची नसो वासना या मनाते सदा साधू समागम तुझे भजन उत्तम तेने हो सुगम दुर्गम जो पंथ व्यवहारी वर्तता न पडो भ्रांती चिंता अंगी न यावी असत्यता सत्यविजयी सर्वदा आप्तवर्गाचे पोषण न्याय मार्गावलंबन इतके द्यावे वरदान कृपा करुणी समर्था असून या संसारात प्राचीन तव नामामृत प्रपंच आणि परमार्थ तेने सुगमच लागी करता आणि करविता तूच एक स्वामीनाथा माझी या ठाई वार्ता मी पणाची नसेची करता आणि करविता तूच एक स्वामीनाथा माझी या ठाई वार्ता मी पणाची नसेची गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देव महेश्वर गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। श्री स्वामी नामजप श्री स्वामी समर्थ 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 श्री स्वामी समर्थ
श्री स्वामी समर्थ. 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 श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री गणेशाय नमः. स्वामी नामाचा जप करिता चारी पुरुषार्थ येती आता. स्वामी चरित्र गाता ऐकता पुनरावृत्ती चुकेल. गाता अध्यायचे अंती अक्कलकोटी आले येती. नृप्राय दर्शन देती सोयीचेने राहती तयापुरी. 16 दृढ भाव घरी राहिले स्वामी राव. हे तयाचे सुकृत पूर्व नित्य सेवा घडे त्याते. 16 सद्गुणी कांता तीही केवळ पतिव्रता. सदोदित तिच्या चित्ता आनंद स्वामी सेवेचा. स्वामी केवळ ईश्वर मूर्ती देशोदेशी झाली ख्याती. बहुत लोक दर्शना येते कामना चित्ती धरोणी. कुणी संपत्ती कारणे कोणी मागती संताने. व्हावे म्हणून या लग्न येती दूरदेशाहुनी. शरीर भोगे कष्टले संसार तापे तप्त झाले. माया माये पसारत फसले ऐसे आले किती एक. भक्त अंतरी जे जे इच्छिती ते ते येती राजपूर्विती. दृढ जनी जयांची भक्ती त्यासी होती कल्पतरू. जे का निंदक कुटील तया शास्ते केवळ. नास्तिका प्रती तत्काळ योग्य शासन करिताती. कोणी 2 संन्यासी आले अक्कलकोटासी. हसून म्हणती जनाशी डोंग्याच्या नादी लागला. हा स्वामी नवे डोंगी जो नाना भोग भोगी. साधू लक्षण याचे अंगी कोणते वसत असे. ऐसे तयाने निंदिले समर्थाने अंतरी जाणिले. जेव्हा ते भेटीस आले तेव्हा केले नवलेख. एका भक्ताची या घरी पातली समर्थांची स्वारी. तेही दोघे अविचारी होते बरोबरी संन्यासी. तेथे या तिन्ही मूर्ती वैसविल्या भक्ते पाटावरती. श्री स्वामी आपल्या चित्ती चमत्कार म्हणती करू आता. दर्शन इच्छुक जण असंख्यात पातले तेथे क्षणार्धात. समाज दाटला बहुत एकच गर्दी झाली. दर्शन घेऊन चरणाचे मंगल नाम गरजती वाचे. हेतू पूर्वावे म्हणीचे म्हणून या विनविती. कोणी द्रव्य पुढे ठेविती कोणी फळे समर्पिती. नाना वस्तू अर्पण करती नाही मी ती तयाते. कोणी नवसाते करीती कोणी आणून या देती. कोणी काही संकल्प करती चरण पूजती आनंदे. संन्यासी कौतुक पाहती मना माझी आश्चर्य करती. क्षण एक तटस्थ होती वैरभाव विसरोनी. स्वामी पुढे जे जे पदार्थ पडले होते असंख्यात ते निज हस्ते समर्थ. संन्यासापुढे लोटीती मोडली जणांची गर्दी. तो येऊन सेवे करी संन्यासा पुढल्या नानापरी वस्तून येऊ लागले. समर्थांनी त्या दिवशी स्पर्श न केला अन्नोदकाशी. सूर्य जाता अस्तचळाशी तेथून या उठले. दोघे संन्यासी त्या दिवशी राहिले केवळ उपवासी. रात्र होता तयासी अन्नोदक वर्ज्य असे. जे पातले करू छळणा त्यांची झाली विटंबना. दंडावया कुच्चित जना अवतरले यतिवर्य. इति श्री स्वामी चरित्र सारामृत. नाना प्राकृत कथा संमत सदा परिसुतो प्रेमळ भक्त. चतुर्थो अध्याय गोडा. श्री स्वामी राजार्पणमस्तु. शुभम भवतु. अध्याय 5. श्री गणेशाय नमः. भव कानन वैश्वानरा अज्ञानातम छेदका भास्करा. पूर्ण साक्षी परात्परा भक्ता खरा सदयेतू. अक्कलकोट नगरात एक तपपर्यंत स्वामी राजवास करीत. भक्त बहुत झाले वार्ता पसरली चहूकडे. कोणासी पडता साकडे धाव घेती स्वामीकडे. राजे रजवाडे थोर थोर तेव्हा किती एक नृपती. स्वामी दर्शन घेऊ इच्छिती आणि आपल्या नगराप्रती अनुमंती तयासी. बडोद्या माझी त्या अवसरी मल्हारराव राज्याधिकारी. एकदा तयाचे अंतरी विचार ऐसा पातला. दिवाण आणि सरदार मान करीत ऐसे थोर थोर बैसले असता समग्र. बोले नृपवर तयाप्रती कोणी जाऊन अक्कलकोटासी. येथे आणील स्वामीसी तरी आम्ही तयासी इनाम देऊ बहुत. कार्य जाणून कठीण कोणी न बोलती वचन. कोणा एका लागून गोष्ट मान्य करवेना.
तेव्हा तात्यासाहेब सरदार होता योग्य आणि चतुर. तो बोलता झाला उत्तर, नृपा लागी पर्येसी, आपली जरी इच्छा ऐसी, स्वामी ते आणावे वटपुरीसी, तरी मी आणीन तयासी, निश्चय मानसी असो द्या. ऐसे ऐकून उत्तर संतोषला तो नृपवर, तैसी सभाई समग्र आनंदित झाली. नृपतीस सकळ जणे, त्यापरी तात्यासी सन्माने, गौरवनी मधुर वचने, यशस्वी हो म्हणती तया. तात्यासाहेब निघाले, सत्वर अक्कलकोटी आले. नगर पाहून संतोषले, जे केवळ वैकुंठ, पाहून स्वामींची दिव्यमूर्ती, आनंदित झाले चित्ती. तेथील जणांची पाहून भक्ती, धन्य म्हणती तया ते. अक्कलकोटीचे नृपती, स्वामी चरणी त्यांची भक्ती. राजघराण्यातील युवती, त्याही करती स्वामी सेवा. ऐसे पाहून तात्याशी विचार पडला मानसी, या नगरातून स्वामीसी कैसे नेऊ आपण. प्रयत्नांती परमेश्वर, प्रयत्न कार्य होई सत्वर, लढवून युक्ती थोर, कार्य आपण साधावे. करुनी नाना पक्वाने, करती ब्राह्मण भोजने, दितली बहुसाल दाने, याचक धने तृप्त केले. स्वामीची या पूजेप्रती, नाना द्रव्ये समर्पिती, जेणे सेवेकरी संतुष्ट होती, ऐसे करीती सर्वदा. ऐशियाने काही न झाले, केले तितके व्यर्थ गेले. तात्या मनी खिन्न झाले, विचार पडला तयासी. मग लढविली एक युक्ती, एकांती गाठून चोळापाप्रती, त्याच लागी विनंती करती, बुद्धिवाद सांगती त्या. जरी तुम्ही समर्थासी, घेऊन याल बडोद्याशी, मग मल्हारराव आदरेसी, इनाम देतील तुम्हा ते. द्रवेन सर्वे वशा, चोळापाशी लागली आशा, तयाच्या अंतरी भरवसा, जहागिरीचा बहुसाल. चोळाप्पाने कर जोडून विनंती केली मधुर वचनी, कृपाळ होऊन समर्थानी, बडोद्याप्रती चलावे. तेने माझे कल्याण, मिळेल मला बहुत धन, आपलाही योग्य सन्मान, तेथे जाता होईल. ऐसे ऐकून या वचन, समर्थानी हास्य करून, उत्तर चोळाप्पा लागून, काय दिले सत्वर. राव म्हणला नृपती, त्याच्या अंतरी नाही भक्ती, मग आम्ही बडोद्याप्रती काय म्हणून चलावे. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत, सदा ऐकोत भाविक भक्त. पंचमाध्याय गोडा शिरस्तु शुभम भवतु. अध्याय 6. श्री गणेशाय नमः. धरून शिशूचा हात, अक्षर पंडित लिहिवित, तैसे स्वामी चरित्र सारामृत. स्वामी समर्थ वदविती, मागील अध्यायाच्या अंती, चोळप्पा विनवी स्वामी प्रती, कृपा करुणी मजबरती, बडोद्यासी चलावे. भाषण ऐसे ऐकून समर्थ बोलती हसून, मला रावायच्या मानी, आम्हाविषयी भाव नसे, म्हणून तयाच्या नगरात आम्हा जाणे नवे उचित. अक्कलकोट नगरात आम्हा राहणे आवडे. ऐसा यज्ञ व्यर्थ गेला, तात्या म्हणी चिंतावला, आपण आलो ज्या कार्याला, ते न जाय सिद्धीसी, परी पाहावा यज्ञ करुनी, ऐसा विचार केला म्हणी. मग काय केले तात्यानी, अनुष्ठान आरंभिले, भक्ती नाही अंतरी, दांभिक साधना ते करी, तया ते स्वामी नरहरी, प्रसन्न कैसे होतील. मग तात्यानी काय केले, सप्तायसी ब्राह्मण बैसविले, गुरुचरित्र आरंभिले, वावायसी स्वामी कृपा, परी तयाच्या वाड्यात कधी न गेले समर्थ. तात्या झाला व्यग्रचित्त, काही उपाय सुचेना, आता जाऊन बडोद्यासी काय सांगावे राजयासी, आणि सकळ जनासी तोंड कैसे दाखवावे. ऐसाही उपाय करून न होती स्वामी प्रसन्न. आता एक युक्ती योजून न्यावे पळून येतीशी. असो कोणे एके दिवशी, साधून योग्य समयासी, मेण्यात घालून स्वामीसी तात्यासाहेब निघाले. कडप गावाचा मार्ग धरिला, अर्ध मार्गी मेना आला, आंतरसाक्षी समर्थाला गोष्ट विदित झाली. मेण्यातून उतरले, मागोती अक्कलकोटी आले, असे बहुत वेळा घडले. हाही उपाय खुंटला. मग पुढे राजवाड्यात जाऊन या राहिले समर्थ. तेव्हा उपाय खुंटत टेकिले हात तात्यानी, मग अपयशा ते घेऊनी, बडोद्यास आले परतोनी. समर्थ कृपा भक्ती वाचुनी, अन्य उपाय न होय. परी मल्हारराव नृपती, प्रयत्न आरंभित पुढती, सर्वत्रासी विचारिती, कोण जातो स्वामीकडे. तेव्हा मराठा उमराव यशवंतराव तयाचे नाव, नृप कार्याची धरून हवं, आपण पुढे झाला. तो येऊन अक्कलकोटी, घेतली समर्थांची भेटी, वस्त्रे अलंकार सुवर्णताटी, स्वामी पुढे ठेवीत. ती पाहून समर्थाला तेव्हा अनिवार क्रोध आला. यशवंता पाहुणी डोळा, काय तेव्हा फुलले, अरे वेडी आणूनी, सत्वर टोका याच्या चिरणी, ऐसे त्रिवार मोठ्यानी. समर्थ क्रोधे बोलले, क्रोध मुद्रा पाहुनी, यशवंतराव भ्याला मनी, पळाले तोंडचे पाणी, लटालटा कापू लागला. मग थोड्याच दिवशी आज्ञा आली यशवंतासी, सत्वर यावे बडोद्यासी, तेथील कार्यासी सोडूनी. साहेबा विष प्रयोग केला, मल्हाररावावरी आळाला, त्या कृत्या माझी यशवंताला, गुन्हेगार लेखिले, हातीपायी बेडी पडली, स्वामी वचनाची प्रचिती आली, अघटित लीला दाविली, ख्याती झाली सर्वत्र. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत, सदाभक्त परिसोत. षष्ठोऽध्याय गोडा. इति श्री स्वामी चरित्र सारामृते षष्ठोऽध्याय समाप्त. शुभम भवतु.